नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे खादाडबोका म्हणजेच एस फॉर ससुल्या. पण जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. मंडळी, सर्वप्रथम तर सॉरी, आज उशीर झाला पॉडकास्ट अपलोड करायला आणि 1-2 दिवसापासून मला कॉमेंट्सलाही रिप्लाय देणं शक्य होत नाही आहे. पण उद्या सकाळपर्यंत सगळ्या कॉमेंट्सला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. मंडळी प्लीज कोणीच रागवू नका माझ्यावरती. तर मंडळी, ह्या सासूल्याच्या सासूबाईंचं निधन काही दिवसापूर्वी झालं आहे आणि हा माणूस एवढा पैशासाठी हपापलेला आहे ना की काय बोलू मी तुम्हाला. सासूबाईंचं निधन झाल्या लगेच 2-4 दिवसांनी याने व्हिडिओ पोस्ट करायला सुरू केला आहे. एखादा माणूस बोलला असता की जरा 1 महिना आपण नको टाकू या व्हिडिओ, आपल्या अर्धांगिनीवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परंतु कसलं काय राव, पैशाची हाव संपत नाही आहे. त्या दिवशीच ससुल्याने बोलून दाखवलं होतं की जर व्हिडिओ नाही टाकला तर अल्गोरिदम मध्ये येणार नाही आणि त्यामुळे तो व्हिडिओ टाकत असतो. आता तुम्हीच सांगा मंडळी, ज्या माणसाचे लाखो व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, त्याने तर कधीही व्हिडिओ टाकला तरी लोक तर बघणारच ना. असं थोडीच असते की याने व्हिडिओ टाकला तरी लोक इग्नोर करणार याला. उगाच आपल्या स्वतःला पैशाची नको तेवढी हाव म्हणून व्हिडिओ टाकत बसतो आणि लोकांना येडा बनवतो. आता सासूबाई गेल्याच्या अपडेट व्हिडिओ तोही 9 मिनिटाचा बनवायची काही गरज होती का? तर नव्हती. एक साधीशी कम्युनिटी पोस्ट टाकली असती तरी देखील पुरेशी होती. याचा आपलं नको ते काहीतरी चालू असते. लोक वाट बघतात, त्यामुळे व्हिडिओद्वारे सांगणं गरजेचं नव्हतं. आणि एवढीच जर काळजी होती लोकांची, मग तो जो व्हिडिओ टाकला होता तो तरी मॉनिटायझेशन ऑफ करून टाकायचा होता ना. मॉनिटायझेशन ऑन कशाला ठेवलं? मॉनिटायझेशन ऑन करून व्हिडिओ केला यावरूनच समजते कोणाला माणुसकी किती आहे आणि पैसा किती इम्पॉर्टंट आहे ते. खरंच हो मंडळी, हे लोकांना पैशासाठी हपापलेले आहेत. यांना फक्त पैसा इम्पॉर्टंट आहे. माणूस काय गेलेला परत येणार नाही आहे, परंतु त्याच्या जाण्यावरती यांना पैसा हवा आहे. आता त्या अपडेट वाल्या व्हिडिओ नंतर ह्या सशाने काय केलं तर 8 दिवस व्हिडिओ नाही टाकले. कारण काय आहे माहिती आहे का? त्या अपडेट वाल्या व्हिडिओलाच 2-2.5 लाख व्ह्यूज आले होते. महिन्याभराची सोय झाली ना मग राव. मग त्याने 6-7 दिवस व्हिडिओ जरी नाही टाकले तरी पुरेसे आहेत. 1 शॉट मध्येच लाख छापले त्याने. काय फालतू माणूस आहे ना हा. एखाद्याच्या दुःखात सहभागी होऊ नाही शकत तर गप्प बसायचं ना. पण नाही, त्या दोन्ही बहिणींना म्हणजेच बायको आणि तिच्या बहिणीला घेऊन बसला होता व्हिडिओ काढायला. ती धाकटी बहीण तरी ठीक आहे, तिच्या चेहऱ्यावरून समजत होतं तिला खूप वाईट वाटलं आहे. पण ससुली या ससुल्यासारखीच आहे, एकदम पैशासाठी हपापलेली. ससूला बोलतो प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःख असतात, पण त्याला घेऊनच नाही बसू शकत ना आम्ही. तुमची करमणूक करत राहणार आहोत. अरे बाबा, काय रे, तू खरंच माणूस आहेस का रे? माणुसकीच नाही जाणवत आहे तुझ्या वागण्या बोलण्यातून. त्या भुबूला बोलत होता की प्राण्यांना पण समजते. सासूबाई गेल्यानंतर तो रडत होता. अरे बघ रे ससुल्या, प्राण्यांना पण समजते पण तुम्हाला नाही समजत. एवढे बेअक्कल माणसं आहात ना तुम्ही की काय बोलायचं तुम्हाला. प्राण्यांना तरी कळते त्यांना कोणी जीव लावला तर, पण तुम्हाला नाही समजत. ससुली बोलते गावी आल्यावरती महिनाभर पण नाही जगली आई. डॉक्टरने आधीच सांगितलं होतं आठवडाभर किंवा 1 महिनाभर तरी ती जगेल. इथे मला एक गोष्ट बोलावीशी वाटते मंडळी, ती म्हणजे ससुलीची आधी परिस्थिती एकदम विकट होती, परंतु जेव्हा ते युट्यूबर बनले त्यांनी खूप पैसे छापले लोकांना येडा बनवून आणि 1-2 फ्लॅट घेतले, 2-3 गाड्या घेतल्या, गावची 2 घरं सुधारली. पण या दोघ्या फसव्या जोडप्याला एवढी साधी अक्कल नाही का की आपल्या दोघांच्याही आई आता वयस्कर झाल्या आहेत. आजकाल तर 30 नंतरच डॉक्टर सगळ्या टेस्ट वगैरे करायला कंपल्सरी सांगतो प्रत्येकाला. आणि प्रत्येक स्त्रीने 30 नंतर फुल बॉडी चेकअप करणं खरंच खूप गरजेचं आहे. मग आता असं बघायला गेलं तर या दोघांच्याही आई 50 ओलांडलेल्या असतील. त्यांना तर दर 6 महिन्याने फुल बॉडी चेकअप करणं खरंच खूप गरजेचं आहे. साहजिकशी गोष्ट आहे. आता आपले पॅरेंट्स काय स्वतःहून तर पुढे येऊन चेकअप नाही करणार आहेत, आपल्यालाच त्यांना न्यावं लागणार आहे. मग इथे या ससुलीची जबाबदारी नव्हती का म्हाताऱ्या सासूबाईंना डॉक्टरकडे नेण्याची? इकडे तिकडे ते प्रमोशनचे व्हिडिओ काढण्यापेक्षा ह्या लोकांनी आधीच जर त्या माऊलीचं फुल बॉडी चेकअप केलं असतं तर यांचं काय बिघडलं असतं का? त्या माऊलीला एवढा गंभीर आजार होण्याची वाट बघत होते का हे लोक? जर वेळीच या लोकांनी तिचं चेकअप केलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती तिच्यावरती. हे बघा मंडळी, ज्याने जन्म घेतला आहे त्याचा मृत्यू तर निश्चित आहे. जगणं मरणं काय हे आपल्या हातात नाही आहे, परंतु
आपण एवढे सुशिक्षित आहोत की कोणताही आजार न होण्यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. आता हे लोक त्या सासूबाईंना एवढा गंभीर आजार होईपर्यंत माती खात होते की वाटाणे फुटाणे खात होते. बघ ससुल्या, सासूला तर तू गमावलंस तुझ्या निष्काळजीपणामुळे, पण निदान सोन्यासारख्या आईची तरी काळजी घे. आता तिला तरी ने डॉक्टरकडे आणि फुल बॉडी चेकअप करून घे. हो अरे ससुल्या, चांगल्या डॉक्टरकडे ने, नाहीतर ट्रस्टवाल्या वगैरे हॉस्पिटलला नेशील 100 रुपयाची केस पेपर बनवून. सांगितलेलं बरे रे तुला. एकदम भोंदू आहेस ना तू. अरे नाही, भोंदू तर नाहीच आहेस तू, एकदम चिकटगुंड्या आहेस तू. थोडीच 2-4 हजार रुपये टेस्ट साठी वाया घालवणार आहे. 100 रुपयाची केस पेपर बनवून आणशील, कोणत्या तरी ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये नेशील तिला. काय आहे ना ससूला, आधीच काळजी घेतलेली बरी असते रे, नंतर मग अशी धावपळ नको व्हायला. आता मंडळी, सासू तर नाही पण सासूबाईंनी केलेली शेती दाखवत बसलेला ससूला. शी रे शी, ससूल्या किती खाली पडणार आहेस तू. असा कसा रे तू ससूल्या. असा कसा वेगळा मी, असा कसा वेगळा. किती खाली पडणार आहेस रे ससुल्या तू आता. नुसतं सुरुवातीला ससुली तोंड पाडून बसली होती, बाकी नंतर पाहिलं का मंडळी कसं जोर आला होता तिला. बायको आणि मेवणी डोक्यावरती पोतं घेऊन चालले आहेत आणि त्यांच्या पाठी हा कॅमेरामॅन उभा आहे, झापझूप करून सगळं रेकॉर्ड करत होता. नको त्या अँगलने बायकोला शूट करायचं आणि ऍज इट इज व्हिडिओ अपलोड करायचा युट्यूब वरती. निर्लज्जपणाची हद्द पार करून टाकली आहे या लोकांनी. काय रे देवा, धरतीवरती एक एक नख पाठवलेस तू. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, ससुल्याकडे परत आता आबूटाबूट वातावरण सुरू झालं आहे. त्या शेतावरती एक काका सगळं काम करत होते आणि हा नाचऱ्या ठोंब्यासारखा बसून झापझूप करत कॅमेरा मारत होता त्यांच्याकडे. ह्या माणसाला ना काहीच वाटत नाही वाटते, म्हाताऱ्या लोकांकडनं पण काम करून घेतो आणि स्वतः मस्त एक जागा पकडून बसतो आणि फालतूची बडबड करत असतो. ह्या माणसाला ना काहीच शरम नाही आहे वाटते. प्रत्येक व्हिडिओ मध्ये तेच झाडं फळं फुलं सूर्यचंद्र तारे दाखवत बसतो आणि मग व्हिडिओच्या एंडला बोलेल काय तर माझे व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात. कसली डोंबलाची इन्फॉर्मेशन देतो ना ते त्याचं त्यालाच माहिती. मला तर या ससुल्याचे सगळेच व्हिडिओ एकदम बोरिंग आणि रटाळ वाटतात. हा ससूला तर जाऊ दे, याला काय फरक पडला नसणार सासूबाईंच्या निधनाचा, पण त्या ससुलीची तर मला खरंच खूप कमाल वाटते. नाही म्हणजे कशी ती हसत होती, खिदळत होती त्या व्हिडिओ मध्ये. ह्या बाईची सख्खी आई वारली आहे तरी पण एवढ्या उत्साहाने ही व्हिडिओ मध्ये दिसत होती. कशी शेती दाखवत होती पाहिलत का मंडळी, ते पण हसून खिदळून. आता मी असं नाही बोलत आहे की तिने तेच दुःख घेऊन बसावं, त्या दुःखातून तिने बाहेर यायलाच हवं. परंतु आईला जाऊन 15-20 दिवस देखील झाले नाही आहेत तरी पण हिच्या चेहऱ्यावरती हसू दिसतंय. एवढं कसं ना कोण निर्दयी असू शकतं. हिची सख्खी आई वारली आहे तरी पण हिला काहीच वाटत नाही का, की त्या बैलासारख्या ठोंब्या नवऱ्याच्या नादी लागून पैशासाठी ही नाती देखील विसरली. ससुलीचं हसू बघून असं वाटत होतं की हिला खरंच खूप आनंद झाला आहे. तसं पण त्या धाकट्या बहिणीला तर ही एक दिवशी बेदखल करून टाकेल त्या प्रॉपर्टी मधून आणि ते घर पण हडपेल. उगाच नाही त्या चिपळूणच्या फ्लडच्या पैशातून हे घर रिनोव्हेट केलं आहे हिने आईचं. चेहऱ्यावरती अजिबात जाऊ नका मंडळी या लोकांच्या. यांचं कसं आहे माहिती आहे का, गोगलगायनी पोटात पाय, खाली मुंडीनी पाताळ धुंडी. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. या सगळ्या म्हणी या लोकांवरती सूट होतात. आपण खूप गरीब असल्याचा आव आणायचा आणि लोकांना मूर्ख बनवायचं, एवढंच फक्त यांना येतं. थोडे दिवस ससूला व्हिडिओ नव्हता टाकत तर शांतता होती, पण आता तर तेच चालू झालं. एका पाठोपाठ एक असे रटाळ व्हिडिओज टाकतो. आता हा ससूला मुंबईला आला आहे तरी नशीब आठवलं याला की आपली पण मुलं आहेत 2, ज्यांना आपण भावाच्या जीवावरती सोडून आलोय आणि इथे मजा मारतोय. त्या मुलांची आता एक्झाम देखील सुरू आहे, पण ह्या बिंडोक माणसाला नुसती व्हिडिओची काळजी आहे. आता बघा, त्या मुलांना एकदा का सुट्ट्या पडल्या ना की याचे प्रमोशनचे व्हिडिओ येतील. एका रेस्टॉरंट मध्ये जायचं, तिथे खाऊन प्याऊन मजा मारून यायची, मग जायचं साड्यांच्या दुकानामध्ये, तिकडे एक रटाळ व्हिडिओ बनवायचा, त्या साड्यांचं प्रमोशन करायचं, खोटं नाटक काहीतरी लोकांना सांगून मूर्ख बनवायचं आणि फुकटातल्या साड्या गोळा करून यायच्या आणि मग त्या साड्यांना मस्तपैकी गिफ्ट रॅप करून त्याच साड्या बहिणींना चिपकवायच्या. आजच्या व्हिडिओ मध्ये पाहिलत का कसा हा ससूला त्या कांदे बटाटे मसाल्याचं प्रमोशन करत होता, पण ते मसाले कुठे बनतात हे हा दाखवणार बोलला होता. अजूनपर्यंत तर काय याने दाखवलेच नाही आहेत. 6-7 महिने उलटून गेले तरी पण आपला बोलाचा बातमी बोलाची कडी. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा
आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.